ठाणे, मीरा भाईंदर तसंच भिवंडी पालिका क्षेत्रासह काही भागाचा पाणीपुरवठा मंगळवारऐवजी शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय स्टेम प्राधिकरणानं घेतलाय। मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये जलवाहिनी दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे। त्यात पाणी बंद, त्यामुळे आणखी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय। माडाच्या घरांसाठी 5 दिवसात तब्बल 7,421 अर्ज आलेत। त्यापैकी 2,499 जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरलेत। या सोडतीत कल्याण तिसगाव इथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घराची किंमत 9,55,000 रुपये, तर लॉटरीतील सर्वात महागडं घर ठाण्यातल्या बाळकूमध्ये। महामुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गिकांवर आता दररोज मेट्रोच्या 305 फेऱ्या धावतील। प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटं 50 सेकंदांनी मेट्रोची फेरी उपलब्ध होईल। यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशननं 3 ट्रेन आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत। मुंबईकरांच्या पसंतीला उतरू न शकलेल्या मोनोरेलला आता सुगीचे दिवस येतील। मोनोरेलच्या ताफ्यात लवकरच 6 नव्या गाड्या दाखल केल्या जातील। सध्या या गाड्यांच्या चाचण्या सुरू आहेत, त्या लवकरच प्रवासी सेवेत येतील। त्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढणार असल्यानं 2 गाड्यांमधील वेळ कमी होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी MSRTCनं महामार्ग वर्षभरापूर्वी ITMS यंत्रणा बसवली। या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 27 लाख वाहनांवर कारवाई झाली। त्यांच्याकडून 470 कोटींचा दंड ठोठावलाय। यापैकी 51 कोटींचा दंड वसूल केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।